जय भीम नमोबुद्धाय. बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी. भारतीय संविधान हे केवळ भारतासाठीच नव्हे तर जगातील देशांसाठी मार्गदर्शक असून सर्व विश्वाला मानवतेचा संदेश देणारे देशाचे हृदय आहे, असे प्रतिपादन आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केले. ते पेठवडगाव इथल्या आदर्श गुरुकुल विद्यालयात 1111 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान महावाचन सप्ताह सोहळ्याप्रसंगी बोलत होते. याचे उद्घाटन आमदार अमल महाडिक, आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते झाले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. सचिव MD घुगरे, उपप्राचार्य मनोहर परेट, मोहनलाल माळी, अमर पाटील, विश्वास माने, सरपंच कस्तुरी पाटील, सरपंच विमल शिंदे, उपसरपंच रघुनाथ गोरड उपस्थित होते. आणि अशा कोणत्याही व्यक्तीला दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय उक्त कालावधीनंतर अधिक काळ हवालातील स्थानबद्ध करण्यात कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध करण्यात आले असेल तेव्हा आदेश देणारा अधिकारी ज्या कारणावरून तो आदेश दिला आहे ती कारणे शक्य तितक्या लवकर अशा व्यक्तीला कळवली आणि त्या आदेशानुसार खंड 4च्या उपखंड क त्या तत्त्वनुसार सल्लागार मंडळाचे मत न घेता प्रतिबंध स्थानबद्धतेची तरतूद करणाऱ्या कोणत्याही कायद्याद्वारे 3 महिन्यात संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे विहित केलेल्या प्रमाण कालावधीच्या पलीकडे कोणत्याही व्यक्तीला स्थानबद्ध केले जाण्यास प्रतिकृत करणार नाही किंवा त्याबद्दल आपलं व आपल्या सर्व शिक्षकांचं आणि आपल्यावर असणाऱ्या सर्व टीमचंही मी मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप शुभेच्छा देतो. कारण ही कल्पना नुसती येऊन विचार नाही तर त्याची अंमलबजावणी केली आणि यातनंच एक आदर्श आम्हा सगळ्यांना या लोकप्रतिनिधींना घेण्याचा आहे. त्याबद्दल काहीतरी आम्ही घेऊन जातोय. दर्यापूर तालुक्यात 3 दिवसात 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ दर्यापूरमध्ये आंदोलन करण्यात आले. दर्यापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान दर्यापुरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून निषेध करण्यात आला. परभणीत संपत्तीच्या वादात मोठा भाऊ लहान भावाचा वैरी झाला. अंगावर ट्रॅक्टर घालत लहान भावाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. न्यायासाठी देठा पोलिसांकडे धाव घेतली, मात्र तिथेही न्याय न मिळाल्याने जखमी लहान भावाने सोमवार 20 जानेवारीला पोलीस अधीक्षकाकडे निवेदन दिले. न्याय द्या, अन्यथा परिवारासह आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी विठ्ठल वाघ यांनी केली आहे. माझा भाऊ जवळपास आमची 80 एकर शेती आहे. तो मला जमीन वाहू देत नाही आणि प्रत्येक वेळेस मला अशी मारहाण करतो. आणि 2 तारखेला त्यानं माझ्या अंगावर ट्रॅक्टर घातलं. त्या ट्रॅक्टर घालते वेळेस माझं दोन्ही टायरच्या मध्ये मुंडकं राहिलं आणि माझ्या पायाची नस तुटली, गादी फाटली आणि सांगळा पण तुटलेला आहे. मला ऑपरेशनसाठी इथं होत नाही म्हणून मुंबईला जा म्हणतात डॉक्टर. आणि माझ्यापाशी पैसे नाहीत, माझ्या जीवाला धोका आहे. प्रत्येक वेळेस माझ्या घरच्याला धमकी येते, मला मुंबईला जाव का इथं राहावं हेच कळलं. मी SP ऑफिसला म्हणजे पोलीस स्टेशनला अर्ज केले, तक्रार केल्या, पण ते कुठलेही ते गंभीरतेने लक्ष देत नाहीत. त्यांनी पैसे घेतलेत. याच्यापूर्वी मी सुद्धा 326 म्हणजे 25 नोव्हेंबर 2023ला 326चा गुन्हा दाखल आहे. त्या टाईमला माझ्या पायावर खोरं मारण्यात आलं होतं. पण त्या टाईमला पण तिथील बनखडके PI यांनी पैसे घेऊन प्रकरण दाबलं आणि आज पण तिथील PI जे असतील पूर्ण पोलीस स्टेशन भ्रष्ट झालेलं आहे. दैठणा पोलीस स्टेशन तिथं न्याय मिळत नाही आहे. आणि इथं SP ऑफिसपाशी आल्यानंतर मी 2-3 वेळेस माझ्या रिलेटिव्हने तक्रार दिली की आम्ही आत्मदहन करायला तयार आहोत. पण ते काय म्हणतात, इथं आले आम्ही गुन्हा वाढवायला सांगू, त्यांना अटक करायला सांगू, एवढंच उत्तर मिळत आहे. इथे म्हणजे न्याय राहिलेला नाही. प्रशासन पूर्णपणे भ्रष्टाचारात गुंतलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळत नसेल तर इथं आम्ही बसून आत्मदहन करतो कुटुंबासोबत. प्रत्येक वेळेस चिरीमिरी घेतले जाते, पैसे घेतले जाते. माझ्या भावाकडे प्रचंड पैसा आहे आणि त्यांना म्हणजे कोंबडं देणार म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी सापडली. ते भावाला सांगतात तू पैसे दे, काही बी कर, मारलं तरी आम्ही तुला सोडवतो, आम्ही तुझी म्हणजे पाठराखण करतो. असं मला न्याय पाहिजे. मला न्याय मिळत नसेल तर मी पूर्ण कुटुंबासह इथं आत्मदहनासाठी येणार आहे किंवा आज करतो.
नांदेड जवळच्या बोंढार येथील अक्षय भालेराव परभणी येथील शहीद सोमनाथ सूर्यवंशी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता संविधान समर्थन समिती नांदेडच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला। जातीयवादी मानसिकतेतून कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाने महिलांचा विनयभंग करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करावे, दोषींवर अॅट्रॉसिटी व खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या परिवाराला 1 कोटींची आर्थिक मदत तसेच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील गुन्हेगारांवर तातडीने कार्यवाही करावी आदी मागण्यांचे निवेदन संविधान समर्थन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। भारतीय संविधान जिंदाबाद 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 भारतीय संविधान जिंदाबाद 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 अमित शाह मुर्दाबाद मुर्दाबाद पूर्ण महाराष्ट्र परभणीच्या प्रकरणामध्ये जळत आहे आणि परवाच परभणीमधून मुंबईपर्यंत न्याय मागण्यासाठी जो लॉंग मार्च मोर्चा निघालाय त्या मोर्चाला सुद्धा सॅल्यूट आहे आणि महाराष्ट्रामधल्या सर्व जाती धर्माची लोक त्या मोर्चामध्ये सामील होऊन त्या महाराष्ट्र शासनाला न्याय मागत आहेत, प्रशासनाला न्याय मागत आहेत। पण महाराष्ट्र शासन आणि प्रशासन अद्याप मूग गिळून बसलेले आहे आणि त्याच औचित्य साधून आज नांदेड जिल्ह्यामध्ये 20 तारखेला जो मोर्चा सगळ्या नांदेड जिल्ह्याला आवाहन केलं होतं, शेकडो हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आले होते, सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी आले होते आणि याचा काही निकाल निघत नाही ही सगळ्यात मोठी खंत आहे। म्हणून आम्ही याच्यावरच थांबणार नाही। आताच कलेक्टर अभिजित राऊत साहेबांना आम्ही निवेदन दिलो, आमचं जर समाधान जर झालं नाही तर संविधान प्रेमी परत रोडला येतील आणि मला असं म्हणायचंय की या देशाच्या संसदला आणि या महाराष्ट्राच्या मंत्रालयाला असं म्हणायचंय की एखाद्या मस्जिदवर, एखाद्या मंदिरवर, एखाद्या गुरुद्वाऱ्यावर, एखाद्या चर्चवर, एखाद्या विहारावर जर हल्ला झाला, एखाद्या झेंड्यावर जर हल्ला झाला तर तिथला सर्व समाज, सर्व जात बाहेर निघते आणि त्या ठिकाणी सरकार झुकते आणि त्या हल्ला करणाऱ्यावर की नाही गुन्हा दाखल होतो। तसं तर ज्या संविधानामुळं हा पूर्ण देश चालतो, ज्या संविधानामुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ज्या प्रत्येक कार्यालयामध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आहे की नाही या तिरंगी झेंड्याला आम्ही सॅल्यूट देतो। या तिरंगी झेंड्यासाठी हजारो लाखो लोक मेली, 200 वर्षाच्या इतिहासाला इंग्रजाला की नाही पळून लावलं आणि त्या झेंड्यावर, त्या संविधानावर, त्या बाबासाहेबाच्या याच्यावर हल्ला झालेल्या त्या हल्ला करणाऱ्याला हे मनोवादी सरकार, देवेंद्र फडणवीसचे सरकार आणि मोदी सरकार काहीच करत नाही। हे सगळ्यात मोठं खंत आहे। म्हणून आज नांदेड पेटलंय, पूर्ण परभणी पेटलंय, महाराष्ट्र पेटलंय, सर्व जाती धर्माची लोक, मराठा, ओबीसी, मुस्लिम सर्व जाती धर्माची लोक आज आहे की नाही नांदेडच्या रस्त्यावर आलेत प्रत्येक घरामध्ये। आणि म्हणून देवेंद्र फडणवीस जर याला जर न्याय जर देता आलं नाही त्यांना, तर मी असं म्हणेन की त्यांनी आणि त्याच्या सरकारने राजीनामा द्यावा आणि नाही जर दिला तर जे बी मारेकरी आहेत त्यांना कठोर शिक्षा द्यावी, एवढीच आमची माग आहे। झालं नाही तर आम्ही रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर साहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही आमच्या पद्धतीनं परत रोडला उतरू, परत आंदोलन मोर्चे करू, परत प्रशासन आणि शासनाला धारेवर धरू, एवढं या ठिकाणी बोलतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। परभणी येथे 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जे काही संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली, त्या अनुषंगाने परभणीमध्ये जो काही मार्च निघाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी जे काही कोम्बिंग ऑपरेशन केलं, तर त्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये 2 लोक मारल्या गेली। त्याच्यामध्ये सूर्यवंशी नावाचा एक PhD करणारा, लॉ करणारा विद्यार्थी जो आहे तो त्याच्यात मारला गेला, सोमनाथ सूर्यवंशी। त्याचबरोबर जे आहे ते 2 महिला जखमी आहेत, अनेक पुरुष मंडळी जखमी आहेत। या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने जे आहे ते आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत अशोक भोरबाण, तर 1 महिना होत आहे त्यांना निलंबित करू, त्यांच्यावर अद्यापही FIR झालं नाही। FIR ला भारतीय न्याय संहितेमध्ये FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, फर्स्ट इन्फॉर्मेशन जी फिर्यादीची असते ती घ्यायची असते आणि तक्रार दाखल करून घ्यायची असते।
आणि इन्व्हेस्टिगेशन करून नंतर मग जे आहे ते चार्जशीट दाखल होत असते. तर आमचं असं म्हणणं आहे, आमच्या अनेक लोकांचे बयान आहेत की अशोक भोरबाण, त्या मोंढा पोलीस स्टेशनचे PI मरे, त्याचबरोबर त्यांचे जे काही साक्षीदार आहेत आणि जे व्हिडिओमध्ये मारहाण करताना लोक आहेत पोलीस कर्मचारी, त्या सर्वांवर FIR झाले पाहिजे. त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याचबरोबर अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याचसह विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि ह्या सगळ्यांवर जे आहे ते फौजदारी स्वरूपाची कारवाई जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याकडून आणि IG विभागाकडून झाली पाहिजे. या मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी मोर्चामध्ये आलेलो होतो. या मोर्चामध्ये बीडचा झालेला सरपंच देशमुख यांचा खून असेल किंवा नांदेडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अनुषंगाने झालेला जो काही अक्षय भालेरावचा खून असेल, या मागण्या होत्या. EVMची मागणी होती आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की नांदेडमध्ये जो काही खून झालेला होता तर त्या खुनाच्या अनुषंगाने जे आहे ते LCB ला त्वरित ते रेफर करून यामध्ये LCBने जी फाईल थांबवलेली आहे, ज्याच्यामुळे सरकारी वकील अद्याप मिळालेला नाही, तर तो सरकारी वकील मिळावा म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या पातळीवर जे आहे ते वैयक्तिक दखल घेऊन तात्काळ कारवाई करायला होतो असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. आज नांदेडमध्ये मान्य जिल्हाधिकारी कार्यालयावर भारतीय संविधान समर्थन आणि रिपब्लिकन सेना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जे होत चाललेलं महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये परभणी परटणा असेल, बीड असेल, बोंडार हवेली नांदेड असेल, यामध्ये बहुजन समाजातल्या अनेक युवकांचा खून केला जातोय. त्या अनुषंगाने नांदेडमध्ये आज भारतीय संविधान समर्थन रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आमची अशी मागणी आहे की ज्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी बीडचा सरपंच देशमुख, त्यानंतर अक्षय भालेराव आणि विजयदादा वाकोडे या प्रशासनाकडून त्यांचा जे त्या ठिकाणचं जे काही पोलीस प्रशासन असेल कोठडीमध्ये त्यांचा जे खून झालेला आहे त्यांना न्याय मिळावं. आणि या महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं आव्हान आहे की आपण जे काही घटना घडल्यात यांची गांभीर्याने लक्षात दखल घेऊन जे कोणी प्रशासनाने जो त्यातला खून केलेला आहे, अक्षय भालेराव असेल, त्या ठिकाणचा देशमुख असेल या सोमनाथ सूर्यवंशी असेल, या हत्यारांचा त्यांचा छडा लागला पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. ही आमची आज या रिपब्लिकन सेनेच्या वतीने आव्हान आहे. आणि सरचिटणीस आंबेडकर साहेब काल औरंगाबाद या ठिकाणी मराठा मोर्चामध्ये सामील होते, म्हणून आम्ही या नांदेडमध्ये या मोर्चाच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की इथले जे कोणी कर्तव्य करत आहेत त्यांना कडक शासन झालं पाहिजे. या प्रसंगी एवढंच बोलतो, इथं थांबतो. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। मंडळी, तुम्हाला फॅमिली सोबत चांगली वन डे पिकनिक करायची आहे का? मग आजच भेट द्या सातपुड्याच्या पर्वत रांगेत कोल्हार प्रकल्पाच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत वसलेलं श्याम लीला टुरिझम अँड रिसॉर्टला. पारंपरिक शेतकी संस्कृती आणि नाविन्यपूर्ण सेवा सुविधांचा अनोखा संगम, प्रशस्त फळबाग व शिवार फेरी, मुलांना एन्जॉय करण्यासाठी प्ले एरिया, विविध खेळ, स्विमिंग पूल, रेन डान्स, सेल्फी पॉइंट आणि बरंच काही. नाश्ता आणि चुलीवरील व्हेज नॉन व्हेज जेवणाचा आस्वाद, राहण्याची ही उत्तम व्यवस्था. वन डे पॅकेज 699 पासून सुरू. लग्न, रिसेप्शन, वाढदिवस यासाठी देखील स्वतंत्र व्यवस्था करून मिळेल. अल्पावधीतच लोकप्रिय झालेले कृषी पर्यटन स्थळ श्याम लीला ॲग्रो टुरिझम अँड रिसॉर्ट. बुकिंगसाठी संपर्क मुक्काम तेलंखेडी, नवनाथ आश्रमाजवळ, पांढुर्णा रोड, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर. मोबाईल 7276366752 किंवा 9021433560. बहुजन नायक मान्यवर काशीराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिडको नांदेडच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या 69व्या वाढदिवसानिमित्त
काशीराम यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन व 75व्या संविधान गौरव अमृत महोत्सवा वर्षानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वितरण करण्यात आले. डॉक्टर CR पंडित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात बसपाचे प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे, प्राध्यापक खंदारे, देवानंद नवघडे, डॉक्टर MR जामने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चित्र प्रदर्शनास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष राहुल कोकरे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मी ॲडव्होकेट CR पंडित, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा प्रसारक आहे, एक कार्यकर्ता आहे. आज राहुल कोकरे यांनी मायावती यांचा जन्मदिनी बहुजन नायक काशीराम यांचे चित्रांचे प्रदर्शन ठेवलेलं आहे. आता त्याचे माझ्या हस्ते उद्घाटन झाले आहे. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष शिंदे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. आज बहुजन नायक मान्यवर काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिद्धपूर नांदेडच्या वतीनं हा जो इथं उपक्रम राबवलेला आहे, असाच उपक्रम मान्यवर काशीराम साहेबांनी बहुजन मेळावा म्हणून जागोजागी चालू केलेले होते आणि त्या माध्यमातून बहुजन समाजाला आपला जो इतिहास आहे सम्राट अशोक, गौतम बुद्धापासून तो आता महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेबांपर्यंतचा तो लोकांना माहीत होत गेला. त्याच धर्तीवर आज राहुलजीनं हा जो कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम त्यांनी लागू केलेला आहे. ह्या माध्यमातून आमचे जे कोणी लोक भेट देतील, बहुजन समाजाचे लोक भेट देतील, त्यांना मान्यवर काशीरामाचा संघर्ष, बहिणीचा संघर्ष त्यांना बघायला भेटेल आणि त्यातून ते स्फूर्ती घेऊन पुन्हा नवीन दमान कामाला लागतील अशी अपेक्षा करतो. हा कार्यक्रम आज दिवसभर चालणार आहे. तरी मी बहुजन समाजातील SC, ST, DNT, OBCच्या लोकांना विनंती करतो, त्यांनी हा कार्यक्रम इथंही भेट देऊन त्यांनी सर्व मान्यवर काशीराम साहेबांचे जे जुने दुर्मिळ चित्र आहेत, बहिणीचे दुर्मिळ चित्र आहेत, ते बघून प्रेरणा घेऊन नवीन जोमान कामाला लागावं आणि त्यांची सदिच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. सर्वांना जय भीम. आज बहीण मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन नायक मान्यवर काशीराम साहेब सेवाभावी संस्था सिडकोच्या वतीनं मान्यवर काशीराम साहेब यांच्या दुर्मिळ छायाचित्राचं आज प्रदर्शन या ठिकाणी संस्थेच्या वतीनं भरवण्यात आलं आहे. मान्यवर काशीराम साहेबांनी त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये जनजागरण, भारत का नारा, जय भीम का नारा भारत के कोने कोने में जे पोहोचण्याचं कार्य केलं, आज मान्यवर काशीराम साहेबाचं या ठिकाणी आम्हाला खूप आठवण होत आहे. या देशामध्ये बहुजनांची चळवळ जर कोणी उभी केली असेल तर मान्यवर काशीराम साहेब, आणि त्याचनंतर बाबासाहेब आंबेडकर व काशीराम साहेबाचे जर विचार समोर कोणी घेऊन जात असेल तर कुमारी बहीण मायावती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त बहीण मायावतीला लाख लाख शुभेच्छा. आणि आजचा हा दुर्मिळ प्रदर्शन भरवण्यात आलेला आहे. मान्यवर काशीराम साहेब त्यांच्या जीवनपणी जे कार्य केलेलं आहे, त्यांच्या कार्याला आज या ठिकाणी संस्थेच्या वतीनं उजाळा भेटत आहे. या सामोरही संस्थेच्या वतीनं महापुरुषाचे विचार सामोर नेण्याचं कार्य सतत नांदेड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू राहील. या प्रसंगी एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. सर्वप्रथम मी लॉर्ड बुद्धा चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला धन्यवाद देतो. मी राहुल भीमराव कोकरे, बहुजन नायक मान्यवर काशीरामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सिडको नांदेडच्या अध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीण कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नांदेड या ठिकाणी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर बहीण कुमारी मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त बहुजन मसीहा, बहुजन नायक मान्यवर काशीरामजी यांच्या दुर्मिळ छायाचित्राचे भव्य प्रदर्शन बहीण मायावतीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे आयोजित केलेले आहे. तसेच संविधानाचं जनजागरण म्हणून 75व्या संविधान गौरव अमृत महोत्सव वर्षानिमित्ताने संविधान प्रस्ताविकेचे मोफत वितरण या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी वितरण करण्यात येणार आहे. म्हणून आज जे साहेब काशीरामजी यांनी बाबासाहेबांचे विचार पूर्ण देशामध्ये पसरवले, पूर्ण देशाला बाबासाहेबांचे विचार पसरवण्याचे काम काशीराम साहेबांनी केले, तेच काम आज बहीण कुमारी मायावतीजी या एकमेव अशा राष्ट्रीय नेत्या बहुजन समाज पार्टीच्या आहेत. ते भारतभर बाबासाहेबांचे विचार, काशीरामजींचे विचार पसरवण्याचे काम करत आहेत आणि ते विचार आम्ही या संस्थेच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी
पुढं नेत आहोत आणि तळागाळाच्या माणसांना जनजागृती करून बाबासाहेबांचं आणि मान्यवर कांशीरामजीचं स्वप्न साकार व्हावं या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे आणि कार्य करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे आधारवड असलेल्या CPR हॉस्पिटलमध्ये चालत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालावा या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गटनेते आणि जिल्हाध्यक्ष संजय पवारसह संपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांना धारेवर धरले. तसेच जिल्ह्यातील गर्भलिंग निदानासारखे गंभीर प्रकार होऊ लागल्याने याची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करा अशी मागणीही करण्यात आली. तब्बल 1 तासभर झालेल्या बैठकीत हॉस्पिटलमध्ये गैरकारभाराबाबत प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावेळी पवार यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना थेट फोनवर स्पीकर ऑन करून कारवाईबाबत चर्चा केली. याबाबत कारवाई करणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. खरं तर छत्रपती ताराणेंचा जिल्हा हा महाराष्ट्रात असून दे किंवा कुठेही असून दे, मुली जन्माला आल्या पाहिजेत, मुलींचा बर्थ रेट आहे तो वाढला पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे आणि अनेक ठिकाणी जाहिराती केल्या जातात. परंतु काही कसाई, काही नालायक लोक, काही डॉक्टर्स आणि डॉक्टरच्या हाताखाली तयार झालेली काही लोक आहेत की पैशाच्या हव्यासपोटी ह्या लहान बाळाला आपल्या ज्या कळ्या असतात त्या कुरतडून टाकण्याचं पाप करतात. आज मी 2 क्लिप दाखवल्या. त्या नराधामांना मी तर म्हणते फाशी झाली पाहिजे, कायदे एवढे कडक झाले पाहिजे की खून आहे हा खून, एक लहान बाळ मारायचं आणि पैसे मिळवायचं, हे कुठली पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्या. म्हणून आंबेडकर साहेबांना तुमच्या माध्यमातून मुस्लिम साहेबांना विनंती करतोय, जसा खुनाला जो तुम्हाला सांगतो कलम आहे तो कलम ह्या स्त्रीभ्रूण हत्येला लावल्याशिवाय स्त्रीचा दर बर्थ रेट वाढणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. आणि मी ज्या क्लिप दाखवल्या त्या नालायक लोकांना असं वाटायला नको त्या की नाही मला 10,000 रुपये जादा पाहिजे, आज 3.5 महिन्याचं बाळ आहे, 4 महिन्याला 10,000 रुपये पैसे वाढतील माझे. हे क्लिपमध्ये मग त्याला लाज वाटत आहे, त्याची आई त्याला बहीण त्याला मुली कोण नाही आहेत त्याला. दुसरा म्हणतोय की हे असं काय असतं तर तुम्ही न्या आणि बाळ लावा तिथं, ते बाळ आहे ते आणि झाड लावा, नाही तर आम्ही कचऱ्यात टाकतो. असे शब्द ऐकल्यानंतर काय करायचं लोकांनी? कायदा काय करतोय आणि कायद्याची पळवाट म्हणजे मशनर कुठने येतात, कोण लोक आहेत ती हे ना माहीत नाही. चिरी मिरीसाठी ही लोक सोडली जातात आणि कायद्याची पळवाट करून ही निवांत ह्याचे दवाखाने परत सुरू होतात. साध्या व्हॅनमध्ये बसून मशीन आणतात, ते मशीन बेळगावमध्ये येते का? आत्तापर्यंत बेळगाववाल्याला कुठल्या परिस्थितीत मोका लागला नाही, त्याला खुनाचा गुन्हा दाखल का होत नाही? आणि म्हणून कायद्यात बदल होणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि तो कायदा बदल करण्यासाठी आंबेडकर साहेबांनी, मुस्लिम साहेबांनी यात अग्रेसर राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रात कायदा करणं गरजेचं आहे की नाही. अशा पद्धतीने जर कुणी काही केलं तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि मोठी संख्या पैसे त्यावर दाखल झाले पाहिजे, तरच स्त्रीचा दर जन्मदर वाढेल, तर वाढणार नाही. एक तर CPR मधलं अतिक्रमण निघाले पाहिजे, ही अनेक दिवसाची आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर वर्तमानपत्रांच्या समोर सांगितले की आम्ही CPR मधलं अतिक्रमण काढतो. न्यायव्यवस्थेपेक्षा मोठं कोणच नाही आहे, न्यायव्यवस्थाही मोठी आहे आणि न्यायव्यवस्थेनं पार्किंग अतिक्रमण काढा म्हणून सांगितल्यानंतर कुणाच्या आता दबावापोटी भीतीपोटी अतिक्रमण काढत नसतील तर ते अतिक्रमण काढलं पाहिजे. आजही जिल्हा प्रशासनाला आम्ही सांगितलेलं आहे काही अडीअडचणी आहेत त्या तुमच्यातनं चुका होत असतात, पण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे जिथं जिथं प्रशासनाला मदत पडेल तिथं शिवसैनिकांनी त्यांना मदत केली पाहिजे. म्हणून अजूनही सांगतो, ज्या पद्धतीनं अतिक्रमणसाठी जर शिवसेना अतिक्रमण काढण्याच्या बाजूनं राहील, सिव्हिल सर्जनला मदत करेल, डीनला मदत करेल, तसेच भ्रूण हत्येच्या बाबतीमध्ये सुद्धा जर काय कुठल्या प्रकारचा जर सिव्हिल सर्जन या महिला आहेत त्यांच्यावर जर कोण दबाव टाकत असेल, कोण राजकीय दबाव टाकत असेल तर शिवसेनेची महिला आघाडी ही ठामपणानं त्यांच्या पाठीशी राहील आणि यापुढं स्त्री भ्रूण हत्या रोखण्याचा हा एक कलमी आणि महत्त्वाचा कार्यक्रम शिवसेना घेईल. 10वीत शिकणारा पण उंची अवघी 3 फूट, तरी देखील तो जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या खुर्ची शेजारी मस्तपैकी अंगात ब्लेझर घालून आरामात बसून कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर पाहिले. तसेच यावेळी उपस्थित असलेले नामदार हसन मुश्रीफ यांनी या मुलाची कुतूहलाने चौकशी केली आणि भविष्यात उंची वाढवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत मदत केली जाईल असे सांगितले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कलेक्टर डे विथ कलेक्टरचा उपक्रम सुरू केला आहे. नमस्कार, मी प्रसाद संजय जाधव. मी श्री पाराशर हायस्कूलमध्ये शिकत आहे. माझे गाव राहणार
भैरेवाडी, वारणानगर भैरेवाडी. आज कॉफी विथ कलेक्टर अंतर्गत मी अमोल येडगे साहेब जिल्हाधिकारी यांच्यासोबत होतो. दिवसभर त्यांचा अनुभव खूप छान होता. त्यांनी दिवसभर त्यांच्यासोबत राहण्याची संधी दिली. त्यांचे काम म्हणजे त्यांनी जमिनीचे वांदे मिटवले. ग्रामसेवकांमार्फत काही संकटे आली ते मिटवली. परत आणि मोठमोठे लोक आले त्यांची कामे त्यांनी मिटवली. त्यांचे काम खूपच छान आहे. यामुळे मी त्यांचा आभार आहे. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. महाविहार परिवार नांदेडच्या वतीने सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्धविहाराच्या प्रांगणात नुकताच बौद्ध समाजाचा 5वा जिल्हास्तरीय दारक दारिका परिचय मेळावा घेण्यात आला. भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पित करून बुद्ध वंदनेने मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. महाविहार परिवाराचे ज्येष्ठ सदस्य हिरामन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन धोंडीबा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात 200हून अधिक दारकधारिकांनी सहभाग नोंदवला. मेळावा यशस्वी करण्यासाठी मेळाव्याचे संयोजक साहेबराव पुणगे, यशवंतराव गच्चे, रमेश कोकरे, डॉक्टर भीमराव हाटकर, राजेश बिराडे, शिवाजी सावते, MD जोंधळे आदींनी परिश्रम घेतले. माझं नाव भाग्यलक्ष्मी विश्वनाथ लोखंडे आहे. माझं इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी झालेले आहे. कारण या मेळाव्यामुळे आपला वेळ प्लस पैसा वगैरे वाचतो आणि ह्याच मेळाव्याचा सर्व मुलींनी फायदा घ्यावे. हा खूप महत्त्वाचा मेळावा आहे असं मला वाटतं. मी हिरामनराव अर्जुनराव वाघमारे, महाविहार परिवार नांदेड या एका गटाचा एक ज्येष्ठ सदस्य असून आज आमच्या या गटामार्फत किंवा या उपक्रमामार्फत वधूवर परिचय मेळावा हा आयोजित केलेला आहे. आतापर्यंत सकाळपासून आतापर्यंत 75 वरांची आणि 35 वधूंची नोंदणी झालेली आहे आणि पुढे आणखी सतत चालू आहे नोंदणी. आतापर्यंत जे वधूवर आलेले आहेत ते उच्च शिक्षित आहेत, मुलीसुद्धा उच्च शिक्षित आहेत आणि पाहता की ते मुलींचं वय जरा जास्त वाटतं आहे आणि हे जर टाळायचं असेल की किंवा लग्नावर किंवा या वधू शोधण्यावर वर शोधण्यावर जर खर्च होतो तो वाचवायचा असेल, वेळेचा उपयोग करून सदुपयोग करून घ्यायचा असेल, खर्च वाचवायचा असेल तर आपल्या मुलांच्या लग्नासाठी पालकांनी अशा वधूवर परिचय मेळाव्यामध्ये सामील व्हावं आणि वधूवर परिचय मेळाव्यातून लग्न जुळून घेऊन साध्यापणाने लग्न लावून बिना वेळ न घालवता किंवा वेळेवरच मुलांचे लग्न व्हावेत या अपेक्षानं साधे लग्न करून घ्यावेत आणि वेळेचा आणि पैशाचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर मुलींनासुद्धा जास्त अपेक्षा न ठेवता मला चांगलं घर भेटावं, मला नोकरीचा नवरा भेटावा किंवा सेटल घर भेटावं ह्या अशा न बाळगता वेळ आपल्या तारुण्याचा विचार करून आपल्या भर तारुण्यात लग्न जुळेल अशी अपेक्षा ठेवून त्या मुलींनीसुद्धा तशी तयारी ठेवावी. अपेक्षा जास्त बाळगू नये. मुलांनीसुद्धा त्याच सदिच्छेनं आपल्या सहभाग नोंदवावा आणि लवकर लग्न होतील याची काळजी घ्यावी. समाजामध्ये ज्या वाईट प्रथा आहेत वाईट प्रथांचं निर्मूलन होणं या निमित्तानं होत राहील. अनाठही पैशाचा खर्च वाचेल आणि वेळेचाही वेळ सदुपयोग होईल. अशी समाजाला माझी बौद्ध बांधवांना किंवा बौद्ध समाजातील सगळ्या उपासकांना माझी विनंती असेल किंवा आव्हान असेल की हे असे लग्न विवाह परिचय मेळाव्यामध्ये जुळून यावेत
आणि तिथंच त्यांचे लग्न साधेपणाने उरकून घ्यावेत. निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्याविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करून जनजागृती करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. येत्या 25 जानेवारीला आपण सगळेजण वोटर दिवस म्हणून साजरा करतो आहे आणि हा दिवस याच्यासाठी साजरा केला जातो की वोटर्समध्ये जागृती होणं आणि लोकशाहीचं रक्षण होणं आणि म्हणून आपण या दिवसाला वोटर दिवस म्हणून साजरा करतो आणि निवडणूक आयोगाला आपण शुभेच्छा देतो की त्यांनी फार चांगल्या पद्धतीचं काम केलं, लोकशाहीला सगळ्यांना पारदर्शकता ठेवली. पण ही 25 जानेवारी महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक आयोगाला शुभेच्छा कशासाठी द्यायच्या हा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेला आहे आणि म्हणून 25 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात आम्ही एक आंदोलन उभं करू आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार असतील, प्रांत असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्याला निवेदन देऊ आणि लोकशाही वाचवण्यासाठी आम्हा सगळ्यांना सहकार्य करा. महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्येच झालेल्या विधानसभेमध्ये निवडणूक आयोग आणि भाजप दोघांनी मिळून जो लोकशाहीचा गळा घोटला, जे प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेले होते ते प्रश्न लपवण्यासाठी लोकसभेमध्ये गोंधळात कायदा पारित करून पारदर्शकतेच्या नावाने व्हिडिओ फुटेजेस आम्ही दाखवू शकत नाही. 76 लाख मतं ही कशी झाली त्याची माहिती आम्ही देणार नाही रात्रीच्या अंधारामध्ये. दुसरं, जे 4 महिन्यामध्ये जे मतदान 50 लाख मतं या राज्यामध्ये वाढवले गेलेत ते मतं कशी वाढवलीत याची माहिती निवडणूक आयोग देत नाही आणि म्हणून ते सगळी कारणं याच्यामध्ये आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आता आम्ही सुरू करतो आहे. यासाठी प्रत्येक विभागात आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जसं पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील ते पुण्यामध्ये करतील, दिल्लीचे काही नेते मंडळी येतील, त्यांच्याही पत्रकार परिषदा महाराष्ट्रामध्ये होतील आणि म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी आणि मतदारांचा हक्क हा अबाधित राहावा यासाठी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये येत्या 25 तारखेला ज्याला वोटर दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी हे आंदोलन केलं जाणार आहे. महाराष्ट्रात जे सरकार बेईमानीनं निवडून आलेलं आहे त्याला लोकशाहीची किंमतच नाही आहे, जे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो. मंत्रिमंडळाचा विस्ताराला वेळ लागली, मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पोर्टफोलिओ त्यांना देण्यामध्ये वेळ लावला, मग पालकमंत्री नेमण्यामध्ये वेळ गेला आणि मलाईदार, कारण की जनतेसाठी सरकार नाही, मलाईदार व्यवस्था कुठं प्राप्त होते त्यासाठी ही महाराष्ट्रातली भाजप प्रणितीचं सरकार काम करताना आपण चित्र पाहतो आहे. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.